नमस्कार. आशाज व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा इथे साई झोपला आहे. त्याला झोपून मी गेले आणि भांडे पडले होते घरामध्ये, भांडे घासून घेतले. लवकर आवरून घ्यावं म्हटलं भांडे साई उठूपर्यंत. तोपर्यंत तो उठला बघा. मला शोधत शोधत आला चालत माझ्याजवळ. बघितलं मला शोधत शोधत येत होता. झोपेत होता तो, चालत आला आणि भांडे घासले मी तोपर्यंत. त्याला घ्यायचं होतं मला. तर बघा इकडे तोपर्यंत मावशी आली. मावशी आणि वेदू दोघे आले होते आणि ते दोघे येण्याचं कारण म्हणजे आज होतं साईचं जावळ. तर आज जावळाचा कार्यक्रम साईचा पार पडला. तर बघा साई कसा पाटावर बसला आहे. तर साईचं औक्षण इथं त्याची काकू करत आहे आणि टिक्का वगैरे लावले त्याची काकू. तर खूप दिवस झाले साईचं जावळ आम्ही करायचं म्हणत ते राहूनच गेलो होतं. साई आता 1.5 वर्षाचा झाला. 1.5 वर्षाचा झाल्यावर त्याचं आम्ही जावळ काढले आता आणि फायनली आज जावळ त्याचं झालंच. खरं तर हे जावळ खूप आधीच झालं असतं. म्हणजे त्याच्या बड्डेच्या दिवशी आमचं आधी ठरलं होतं की त्याच्या बड्डे दिवशीच जावळ आणि त्याचा बड्डे करायचा, पण ते काही कारणास्तव झालं नाही. त्यामुळे आता आज केला आम्ही जावळ. तर बघा इकडे सगळ्यांचं ओवाळून झाल्यानंतर मीही जरा साईला ओवाळून घेतले आणि साई बघा कसा शांत बसला आहे. मला अजिबात वाटलं नव्हतं तो इतका शांत बसेल आणि शांत बसला आहे. हेच मला नवल वाटले. तो एका जागी शांत कधीच बसत नाही. आणि तर फायनली तो दिवस आला. तर बघा त्याचा मामा मानाचे असतात ते 4 बोटं जावळ त्याच्या मामाने काढला आणि तर बघा त्याचा मामा केस कापताना तो साई रडत आहे. तर हे सगळं करत असताना तो घाबरला होता खूप आणि आजूबाजूला सगळी माणसं बघून घाबरून रडत होता तो. तर बघा तो रडत आहे आणि मी त्याला शांत करायला लागलो आहे. तोपर्यंत बघा इकडे शेजारच्या बायका हळदी कुंकूला बोलवलं होतं. त्यांनीसुद्धा आलीत साईच्या जावळाला आणि साई काही केल्या रडायचं थांबवतच नव्हता आणि साईचं मुंडन केलं. इथं सगळे केस काढले आणि तर केस काढताना तर तो खूप रडत होता. काही केल्या ऐकत होता. मी त्याच्या पप्पाने आणि आजीनं त्याला धरलं होतं तरीसुद्धा 3 माणसांना तो ऐकत नव्हता. तर शेवटी रडत खडत साईचं इथं पूर्णपणे टक्कल हे झालं आणि टक्कल केल्यानंतर साईला त्याच्या आजीकडे दिलं. आणि असं म्हणतात की जावळ हे 5व्या किंवा 9व्या महिन्यात किंवा वर्षाच्या आत काढावं, पण ते आम्हाला काही कारणामुळे झालंच नव्हतं. तर सगळे विचारायचे जावळ कधी काढणार आहे. आम्ही काढायचं असंच म्हणत होतो, पण ते वेळ घडून येत नव्हती. तर ते आज वेळ घडून आली आणि बघा इथे मावशी कळस मांडत आहे. तर त्या कळस मांडून त्यामध्ये साईला बसवून त्याच्यामध्ये त्याला आंघोळ घालायची. तर इथं बघा साईची आजी त्याची अंगाला केस चिटकलेली काढत आहे आणि केस वगैरे कट करून कपडे काढल्यावर तो शांत झाला बघा. नाहीतर तोपर्यंत तो रडतच होता. तर गरम पाणी काढून झाले आहे. तर आता त्याला घालायची आहे आंघोळ. तर मावशीने सुरुवात केली आंघोळ घालायला. तर त्याची जरा तेलाने मालिश केली. मालिश केल्यानंतर जरा अंग वगैरे चोळली मावशीनं. आंघोळ आता चोळताना तरी शांत बसला आहे. आता पाणी ओतल्यावर काय करतोय कोणास ठाऊक. तसं तो रोजही आंघोळ करताना रडत नाही, पण ज्या दिवशी त्याला मी डोक्यावरून आंघोळ घालते तेव्हा तो खूप रडतो. नाहीतर तो इतर वेळेस निवांत आंघोळ करतो. तर इथे बघा मी चड्डी त्याला घातली एक छोटी, कारण सगळ्यासमोर लेडीज बसले होते म्हणून मी घातली त्याला चड्डी आणि छानपैकी त्याला मालिश वगैरे केली आणि शेजारच्या बायकांनाही बोलवलं त्याला जरा तेल वगैरे लावायला आणि जरा मालिश करायला लावले. तर बघा हे आहेत साईचे काकू, त्यांनीसुद्धा त्याची मालिश केली आणि या आहेत साईच्या आजी आणि त्यांनीसुद्धा साईची जरा मालिश केली. आणि तर बघा हे सगळं होत असताना तो किती शांत बसला आहे. आणि या आहेत साईच्या पणजी आजी आणि त्यांनी चोळलं त्याला, मालिश वगैरे केलं आणि आता मी त्याला आंघोळ घातली पाण्याने. तर डोक्यावर आंघोळ घालताना तो रडतो, तसाच रडायला लागला, दररोज रडतो तसा. आणि
सुरुवातीला रडू लागला. तर अंगाला तेल वगैरे लावून मालिश केल्यामुळे सगळं अंग तेलकट झालं होतं. त्यामुळे जरा साबणाने सगळं तेल काढून घेतलं साईच्या अंगावरचं आणि छानपैकी आंघोळ घातली त्याला. बघा तू इथंसुद्धा आंघोळ करताना डोक्यावर पाणी घालताना रडायला लागला किती. तरीही त्याला डोक्यावर पाणी घातलं आणि चोळलं देखील. तर बघू शकता इथे रडत रडत साईची शेवटी आंघोळ ही झालीच पूर्णपणे. तर बघा इथे सगळे घरी आलेले पाहुणे बसलेत आणि मी साईची काकू त्याच्या अंगावर पाणी ओतत आहे, आंघोळ घालत आहे त्याला. तर इथे साईची तोंड ना खूप तेलकट झाले होते. मी साबण लावून जरा त्याचे तोंड वगैरे स्वच्छ धुतले आणि त्याचं कुंकू वगैरे खूप पसरले होते कपाळावर. मग ते सगळं स्वच्छ केले आणि तोपर्यंत तिकडं ज्या हळदी कुंकूला बायकांना बोलवले होते त्या बायकांना केळी आणि जिलेबी इथे आम्ही दिले आणि त्या गेल्या. तर बघा आमचं हे सगळं इकडं चालू असताना तिकडे पाठीमागे आप्पा आणि काका यांचं संभाषण चालू होतं आणि इकडं आई आणि वहिनी पण वाटत होत्या बायकासनी खाऊ. आणि तर आंघोळ केल्यानंतर पुन्हा आणि टिक्का वगैरे साईला लावले मावशीनं. तर बघा इथे साईचे पप्पा साईच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत आणि इथं आप्पा आणि काका बोलत बसले आहेत आणि मावशी इथे साईला त्याचा चेहरा आरशात दाखवत आहे. ते दाखवतात अशी प्रथा आहे. आणि या आमच्या घरातल्या लेडीज इथे. मी साईला कपडे घालायला आत घेऊन चालले आहे तोपर्यंत शेजारच्या मावशी आल्या आणि साईसोबत बोलत होत्या. त्या साईची केस कुठे गेली असं त्याला विचारत होत्या, त्याला खेळवत होत्या. तर मी इथे साईला कपडे घातले आणि तो पुन्हा पाण्यात खेळायला गेला. बघा तो कसा खेळतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे.